अध्याय 7. साईबाबांचा सर्व धर्म समभाव. श्री गणेशाय नमः. बाबांना समस्त मानवजातीबद्दल आदर होता. उच्च नीच भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. म्हणून सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे येत असत. ते स्वतः कोण आहेत हे बाबांनी कधीच सांगितले नाही. त्यांना हिंदू म्हणावे तर ते मशिदीत राहायचे आणि मुसलमान म्हणावे तर मशिदीत जात्यावर दळायचे. तेथे शंख व घंटा वाजवायचे, अग्नीची पूजा करायचे. बाबा रामनवमीचा उत्सव थाटामाटात करायचे आणि त्याच रात्री मुसलमानांना मिरवणूक काढण्याचीही परवानगी द्यायचे. उत्सवाच्या निमित्ताने कुस्त्या खेळल्या जायच्या आणि बाबा मल्लांना बक्षीसही द्यायचे. ते गोकुळ अष्टमीला गोपाळकाला करायचे आणि ईद आली की नमाजही पडू द्यायचे. एकदा मोहरमचा सण आला असताना काही मुसलमानांनी ताबुताच्या मिरवणुकीविषयी बाबांना विचारले. तेव्हा बाबांनी होकार दिला. बाबांची आज्ञा होताच मुसलमानांनी ताबूत बनवला व गावातून मिरवणूक काढली. अल्ला मलिक हे शब्द बाबांच्या मुखात नेहमी असत. त्यांना वादविवाद आवडत नसे. त्यांच्या सहज बोलण्यातून दुसऱ्यांबद्दलचे कल्याणकारी विचारच प्रकट होत असे. ते सर्वांशी प्रेमाने वागत, सर्वांचे अंतःकरण जाणत. बाबा म्हणजे चालते बोलते ईश्वरच होते. त्यांनी मानवाच्या उद्धारासाठी अवतार घेतला होता. शिर्डीतील गणपती, शनी मारुती, शंकर पार्वती व ग्रामदेवी यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार बाबांनीच केला. तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू केले. लोकांकडून दक्षिणा म्हणून मिळालेली रक्कम बाबा धर्मकार्यासाठी वापरत. तसेच गरजू लोकांनाही मदत करत. ती त्यांनी स्वतःसाठी कधीच खर्च केली नाही. आपल्या पोथ्या पुराणात सत्संगाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. या जगात सत्संगतीचा लाभ होणे यासारखे परम भाग्य नाही. श्री साईबाबांसारख्या महान संतांचे सानिध्य लाभणे म्हणजे आपला भाग्योदयच. बाबांच्या सहवासाने कित्येकांचे कल्याण झाले, कित्येक व्याधीमुक्त झाले, अनेकांचे जीवन मार्गी लागले, कित्येकांचा उद्धार झाला. पूर्वी बाबा अंगात सदरा धोतर, डोक्याला पागोटे बांधायचे. त्यांचा पोशाख स्वच्छ असे. ते स्नान झाल्यावर धुनीजवळ बसायचे. त्यावेळी ते वैद्यकीही करत असत. रोगी पाहून त्यांच्यावर उपचार करीत. त्यांच्या उपचारांनी रोगी हमखास बरे होत. अशा प्रकारे एक निष्णांत वैद्य म्हणून बाबांची कीर्ती सर्वदूर पसरली. बाबांचे उपाय विलक्षण असत. एकदा एका भक्ताचे डोळे सुजले होते व आतील बुबुळे लाल झाली होती. त्याच्या नातेवाईकांनी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही. शेवटी त्याला बाबांजवळ आणले. बाबांनी काही बिबे ठेचून त्याच्या गोळे केले. ते गोळे त्याच्या डोळ्यात भरून भोवती फटका गुंडाळला. दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी सोडली. ते पाण्याने धुतले तेव्हा डोळ्यांची सूज जाऊन डोळे पूर्ववत झाले होते. ते नवल पाहून सर्वांनी बाबांचा जय जयकार केला. इसवी सन 1910 साली धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धुनीजवळ बसून लाकडे जाळीत होते. तेवढ्यात त्यांनी आपले दोन्ही हात धुनीत खुपसले. एका भक्ताचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि त्या क्षणी त्यांनी बाबांना मागे खेचले. बाबांचे हात चांगलेच भाजले होते. त्यावेळी त्यांच्या हाताची अवस्था पाहून तो भक्त गहिवरून म्हणाला, देवा, तुम्ही हे काय केले? त्यावर बाबा म्हणाले, एका लोहाराची पत्नी आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन भाता हलवीत होती. तेवढ्यात तिची मुलगी सरळ आगीतच पडली. मी त्या पोरीला काढायला गेलो आणि असे घडले. माझा हात भाजला पण त्या मुलीचे प्राण वाचला. ही घटना घडली तेव्हा माधवराव देशपांडे तेथे होते. त्यांनी ही बातमी चांदोरकरांना पत्राने कळवली. तेव्हा चांदोरकर डॉक्टरांना घेऊन शिर्डीत आले. बाबांचे हात दाखवून उपचार करून घ्यावेत असे त्यांना वाटत होते, पण बाबांनी नकार दिला. त्यावेळी त्यांचे भक्त भागोजी शिंदे बाबांच्या हातांना तूप लावून पट्ट्या बांधायचे. पुढे याच उपचाराने बाबांचे हात बरे झाले. बाबांना अनेक योग साधना अवगत होत्या. कधी कधी ते एकांतस्थानी जात स्नान करताना तोंडावाटे पोटातील आतडे बाहेर काढून ते धुवून वाळवत आणि पुन्हा पूर्ववत ठेवत. कधी ते खंडयोगाद्वारे आपले हात पाय धडापासून वेगळे करत आणि मशिदीत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत. हे दृश्य फार भयानक दिसे. त्यांना लहानपणापासूनच या साधना अवगत होत्या. बाबांच्या दर्शनाला अनेक लोक येत असत. त्यात ज्ञानी, जिज्ञासू, मुमुक्ष, प्रापंचिक अशी मंडळी असत. बाबा त्या सर्वांचे सुखदुःख जाणून योग्य ते मार्गदर्शन करत, सर्वांशी प्रेमाने वागत, आपल्या आचरणातून आणि उपदेशातून योग्य ते शिकवण देत. त्यांना सर्वांबद्दल आपुलकी वाटे. कोणी त्यांच्या सेवेची इच्छा प्रकट केली तर तीही पुरवत. भागोजी शिंदे नावाचा एक भक्त होता. त्याला महारोग झाला होता. त्यांच्या हातापायाची बोटे झडली होती. त्यांच्या सर्वांगाला दुर्गंधी यायची. इतर लोक त्याचा तिरस्कार करत त्याला आपल्या जवळ येऊ देत नसत, पण बाबा त्याच्याकडून सेवा करून घेत असत. बाबा लेंडीबागेत जायला निघाले की तो त्यांच्या डोक्यावर छत्र धरायचा. बाबांची इतर कामेही तोच करायचा. पूर्वकर्मामुळे त्याला महारोग झाला होता.
तरी बाबांच्या सेवेचे भाग्य त्याला लाभले होते. एके दिवशी महारोग झालेली एक बाई बाबांकडे आली. बाबांनी भीमाबाई नावाच्या बाईला तिला राहण्यासाठी जागा देण्यास सांगितले. तिने तिच्या रोगाविषयी बाबांना विचारले तेव्हा बाबा म्हणाले, तिला महारोग झाला असला तरी काय झाले, ती माझी बहीण आहे, तिला तुझ्या घरी ने. बाबांच्या आज्ञेनुसार भीमाबाईने तिला आपल्या घरी नेले, तिची सेवा केली. त्यानंतर महिन्याभराने तिने तेथेच देह ठेवला. बाबांच्या भक्त मंडळीमध्ये बाळाजी पाटील नेवासकर नावचे एक भक्त होते. तो एकदा बाबांच्या दर्शनासाठी आला होता. बाबांचे दर्शन झाल्यावर गावी परत जाण्यासाठी त्याने बाबांची आज्ञा मागितली. बाबांनी त्याला थांबायला सांगितले. दगडूभाऊ नावाचा एक यवन होता, त्याला महारोग झाला होता. बाबांनी बाळाजीला त्याची सेवा करण्यास सांगितले. बाबांच्या आज्ञेनुसार बाळाजीने त्यांची सेवा केली. तो त्याला रोज स्नान घाली, त्याच्या जखमावर मलमपट्टी करी, त्याला खाऊ घाली. पुढे महिन्याभराने तो यवन मरण पावला. त्यानंतर बाबांनी बाळाजीला घरी जाण्याची परवानगी दिली. एकदा अमरावतीचे दादासाहेब खापर्डे आपल्या कुटुंबासह शिर्डीत आले होते. त्याचवेळी शिर्डीत प्लेगाची साथ पसरली होती. दादासाहेबांच्या लहान मुलास त्याची लागण झाली. तो तापाने फणफणला. त्याची अवस्था पाहून दादासाहेबांच्या पत्नीने घरी परत जायचे ठरवले. तिने बाबांचे पाय धरून सर्व घटना सांगितली. प्लेगची भीतीही व्यक्त केली. तेव्हा बाबांनी आपली कफनी कमरेपर्यंत उचलून सर्वांना आपल्या जांघेतली कोंबडीच्या अंड्या एवढ्या 4 गाठी दाखवल्या व म्हणाले, आम्हाला तुमची काळजी म्हणूनच हे भोगावे लागत आहे, भिवू नका. ते पाहून तिच्यासह सर्वांनाच त्यांच्या अलौकिक कृपेची प्रचिती आली. आपल्या भक्ताचे दुःख बाबांना स्वतःला भोगताना पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर अल्पावधीतच दादासाहेबांच्या मुलाला बरे वाटले. पुढे बाबांची आज्ञा घेऊन ते अमरावतीस परतले. एखाद्या भक्ताच्या अंतरीची ओढ बाबांना तात्काळ समजत असे. बाबांचे भक्त नानासाहेब चांदोरकर यांची पंढरपूरला मामलतदार म्हणून नेमणूक झाली. बढती बदलीचा आदेश हाती पडला तेव्हा ते नंदुरबारला होते. नंदुरबार सोडताना त्यांनी बाबांचे दर्शन घेऊन मगच पुढे जायचे असे ठरवले. त्याप्रमाणे ते शिर्डीत यायला निघाले. ते निमगावच्या सीमेवर असतानाच बाबांना त्यांच्या आगमनाचे वृत्त जाणले व मशिदीत बसून पंढरपूरचे भजन करू लागले. त्यांचे इतर भक्तही त्यांना भजनात साथ देऊ लागले. नानासाहेब आले तरीही भजन चालूच होते. त्या भजनातूनच आपण पंढरपूरला जात आहोत हे बाबांनी ओळखले आहे हे त्यांनी जाणले. त्यांनी बाबांना भक्तिभावाने नमस्कार केला. बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला. प्रसाद म्हणून उदी दिली. बाबांच्या सहवासाचा आनंद घेऊन नानासाहेब पंढरपूरला गेले. अध्याय 7 समाप्त.